नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं आठवते तसं या मालिकेमध्ये. मागच्या भागामध्ये ज्येष्ठ विनोदी अभिनेते शरद तळवलकर यांच्या उत्स्फूर्ततेबद्दल आपण ऐकलं. या भागामध्ये असेच त्यांचे काही किस्से ऐकणार आहोत डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून. आता आपण ऐकत होतो शरद तळवलकरांच्या अनेक प्रसंगांबद्दल, किस्स्यांबद्दल, पण तुमची आणि त्यांची ओळख, तुमचं आणि तुमच्या दोघांचा नातेसंबंध आणि एक जवळीक ती एक वेगळी होती. तर तुमच्याबद्दल बाबतीत घडलेले काही किस्से ऐकायचे अजून. मुलाखतीच्या निमित्ताने ते आमच्या घरी यायचे हो आणि त्यांना माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. विविध विषयावर ते बोलायचे. इव्हन मेडिसिन मधले काही गोष्टी विचारायचे. तर मी त्यांना एकदा विचारलं होतं की म्हणजे ओळख चांगली झालेली होती, काही हो. विचारला हरकत नव्हती. त्यामुळे मी त्यांना विचारलं, तुमच्या विनोदाचा बाज हा थोडासा चावट विनोद ह्या टाईपचा आहे, त्यामुळे तुम्ही एक पानसट चावट माणूस अशी तुमची इमेज झालेली आहे. हम्म. तर ते लगेच म्हणाले, अरे ती इमेज आहे फक्त, मी एकदम सरळ माणूस आहे. शंका आहे का तुला? शरद तळवळ कर, काना मात्रा आकार उकार काही नाही माझ्याकडे, क्या बात. अगदी सरळ माणूस आहे. वा, नावाप्रमाणे सरळ आहे. नावाप्रमाणे मी सरळ आहे. होय. त्याच्यानंतर त्यांना एका अशाच मुलाखतीमध्ये, माझे वडील नव्हते घेत, एक यंग मुलगी घेत होती. तिने विचारलं, शरद काका माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसे वळला? हो. अगं मी वळलो नाही, मी सरळच आलो. समोरचा गार असे समोरचा ते म्हणले माझा कलच इकडे होता अभिनयाकडे, हो. ते मला वळावं लागलं नाही, सरळ अभिनयाकडे चालू. पण काय अलर्ट राहावं लागत असेल काय बोलताना, आणि काय घडेल स्पष्ट म्हणजे करेक्ट शब्द वापरता आले पाहिजे हो हो हो. की सरळ इकडे जा. आणि त्या शब्दातली गंमत परत. आणि त्यांनी असंही ऍड केलं होतं की पुणे एक फक्त मला खटकतं, मी जर अहमदनगरचा असतो तर शरद तळवळकर अहमदनगर आकार उकार काना मात्रा वेलांटी काही नाही. वा, सगळं सरळ. म्हणजे असं ते बसल्या जागी साध्या प्रसंगाचा विनोद करायचे. विनोद करायचे, बरोबर. पण त्यांना असा राग नाही आला. मी त्यांना म्हंटल, तुमची इमेज हो ना. पानसट म्हणून आहे. हो हो. अरे ती इमेज आहे म्हणाली माझी, त्याच्यावर माझ्या भूमिका गाजतात. बरोबर बरोबर. प्रत्यक्षात मी सरळ माणूस आहे रे, शरद तळवळकर. म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात असं नुसतं फक्त म्हणतो की असं राग येत नाही वगैरे वगैरे, पण त्या अशा प्रसंगांना समोरासमोर दिसत असतो तुम्हाला. दुसरं मला त्यांच्या फॅमिलीला बद्दल थोडस ऍड करायचंय. हो. त्यांना 2 मुलं होती, हेमंत आणि उमेश. बरं. ते हेमंत तळवळकर हे रणजी ट्रॉफी खेळलेले, ते माहितीये का तुम्हाला? दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी असे खूप उच्च पातळीचं क्रिकेट खेळलेले. अच्छा. ते अमेरिकेला गेले नोकरीच्या निमित्ताने. आणि उमेश म्हणून जो दुसरा मुलगा होता तोही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कॅलिफोर्नियामध्ये. तर उमेशचा मुलगा कपिल तळवळकर म्हणून आहे, तो हॉलिवूडमध्ये ऍक्टर कम म्युझिशियन आहे. म्हणजे आजोबांची ट्रॅडिशन त्यांनी पुढे चालू ठेवलेली. हॉलिवूडमध्ये ऍक्टिंग करतो आणि म्युझिकही देतो. त्याचं नाव कपिल तळवळकर. ते क्रिकेट प्रेम घरात खूप असल्यामुळे त्याचं नाव कपिल. अच्छा, म्हणून त्याचं नाव कपिल. पण ते तुम्ही म्हणण्याचं रक्तातच होतं ते, त्यांच्या होतं आणि त्याच नातवाच्या आलं. आता शरद तळवळकर हे स्वतः उत्तम क्रिकेटर असतीलही, पण ते कधी खेळले नाही त्यामुळे माहिती नाही. कारण हेमंत तर म्हणजे इंडिया कन्फेडरेशन मध्ये होता एकेकाळी. क्या बात आहे. पण त्यांची अशी खिलाडू वृत्ती होती. खिलाडू होते की नाही माहित नाही, पण खेळाडू वृत्ती तर होती. आणि 4 आणि 6 मारण्यात स्पेशालिस्ट होते. आता त्यांनी अनेक लोकांची ऐतिहाला अशी फिरकी घेतली, फजिती केली, गमती केल्या. त्यांची काही पडली असेल ना विकेट कधीतरी, ते स्पोर्टिंगली घेतले की बाबा निळू फुलेंनी मला आज हे ओव्हरटेक केलं, माझा सीन खाल्ला, असलं काही नाही. कारण ते म्हणाले, एकमेकांवर कुरघोडी करण्यातच नाटक रंगतं. असं सरळ सोड डायलॉग दिले. ते म्हटले की काही त्याच्यामध्ये मजा नाही. कधी निळू मला सरस ठरतो, कधी राजा गोसावी मला भारी ठरायचा. तर असे ते ऍक्च्युअली गिव्ह अँड टेक आहे, म्हणजे देवाणघेवाण. अगदीच अगदी. आणि असं नाही की लक्षात ठेवतो मी राजा गोसावीने मला मागच्या वेळेला फिरवून ठेवलं तर आता मी त्याचा काटा काढेल, असलं काही नाही. एकदम हेल्दी असायचं. आणि बरं, तो समोरचाही तेवढाच दिग्गज, समोरचाही तेवढाच ग्रेट असायचं. म्हणजे निळू निळू फुलेंचं तर काय बोलायचीच सोय नाही. राजा गोसावी हे नट तुम्हाला ऐकून माहिती आहेत की नाही, पण आता खूप जुने नट आहेत ते. तर त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे. ते अशासाठी की राजा गोसावींचा जेव्हा पहिला पिक्चर लागला, भानुविलास म्हणून एक टॉकीज होतं तेव्हा, त्या पिक्चरला, त्या टॉकीजला त्यांचा पहिला पिक्चर लागला. आणि तेव्हा ते तिकीट विंडोवर तिकीट सेलला बसलेले होते. ते असं जगात एकच उदाहरण आहे की पिक्चरचा हिरोच तिकीट विक्रीला बसलेले. ते असे म्हणजे खूप हार्डशिप्स पण हे लोक वर आले. राजा गोसावी, वसंत शिंदे, शरद तळवळकर, ललिता पवार,
खूप विवेक नावाचे एक तेव्हा मोठे अभिनेते होते. हे सगळे अत्यंत, आणि सगळे मित्रच एकमेकांचे, एकमेकांच्या घरी जायचे, गप्पा मारायचे, असे छान. म्हणजे त्यांना आधी रिहर्सल नाही करायला लागायची, की बेर्डे बरोबरही काही नाटकात कामं केलेली आहेत शरद तळवलकर. म्हणजे ते गिव्ह अँड टेक टाईप, सवाल जवाब. आणि ते तसंच रंगत असेल त्याच्या. हा, म्हणजे ते म्हणले सेम डायलॉग दरवेळेला घेतले, सेम सीन्स केले तर त्या रंगणार काही नाही. दरवेळेला म्हणजे आता गायक एकच गाणं सारखं गात बसला, त्यात जागा तरी वेगळ्या घेईल तो, आलाप वेगळे घेईल, ताना वेगळ्या घेईल. तसं हे आयत्या वेळेला सीन थोडा 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 मॉडिफाय करून घ्यायचे. पण त्या विनोदातल्या जागा काढणे आणि ते आपण जसं मगाशी बोललो, करेक्ट, तुम्ही वापरलेला शब्द बरोबर आहे, जागा काढायची. लेखी जागा बोलायची नाही, जागा काढायची. आणि काही वेळेला तर नाटक असं फिरत 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 जायचं. म्हणजे दोघे तोडीचे असले तर नाटक फिरत जायचं. म्हणजे एखाद्याने नाटक आधी पाहिलेलं असलं तर त्याला आश्चर्य वाटायचं की हे सीन कुठून आले, ज्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतात. मगाशी गप्पांमध्ये पण तुम्ही सांगत होता की त्या नाटकाच्या वेळेला ते कधी कधी ठरवून सांगायचे आता इथं जागा आहे ती. म्हणजे सगळं रक्तात भिनलेलं, शूटिंग असो पिक्चरचं किंवा नाटकाचे सीन्स असो. आणि कोणी मोठा नट असू दे, मोठी नटी असू दे, त्यांच्यावर काही प्रेशर नसायचं. कारण ते कधी, मी आता सांगितलं तो चोरीचा प्रसंग, प्रेशर यायचं ते मला स्वतः सांगितलेलं आहे की तू सायकियाट्रिस्ट आहे ना, मी तुला सांगतो मला कधी टेन्शनच येत नाही, कधी मला गंभीर व्हावंच वाटलं नाही. मी आयुष्य सगळं आनंदानेच जगलो, विनोदानेच जगलो. बरोबर. किंवा मी तर असं वर्णन करीन ते विनोदच जगले. ही माझ्या मते फार महत्वाची ओळ होती यातली सगळ्याची. आपण जिथनं सुरुवात केलेली आहे प्रवासाला, त्यातला एक अजून एक अंडरकरंट आहे की त्यातला की विनोद माणसाला कसा आणि कुठं कुठं कुठल्या टप्प्यावर महत्वाचा असतो. तो स्वतःच माणूस आनंदी असेल ते तुम्ही. करेक्ट, नुसते विनोदी नव्हते, ते आनंदी पण आनंदी होते. म्हणजे एक ती फक्त भूमिका, मोल्ड ऑफ माइंड, मूळ प्रवृत्ती ही त्यांची विनोदाची आणि आनंदीच प्रवृत्ती होती. ते कधीच असे खूप गंभीर झालेले वगैरे आम्हाला दिसलेच नाहीये. पण एक गमतीदार असं मला विचारायचं, तुम्ही म्हटलं जरी टेन्शन प्रेशर त्यांच्याशी बोलताना कधीच येत नव्हतं, ते घेत नव्हते, पण तुम्हाला याचं की पुढचा बॉल आता कसा पडेल, आपण त्यांना काही प्रश्न विचारला किंवा काही बोललो तर. आम्ही स्टेजवर नव्हतो ना, नाही असं घरगुती याच्यात काही चालतं ना, कशी फिरकी पडली, दांडी पडली तरी काही हरकत नाही. बघायला ऐकायला कोण नसतं तिथं, कोण नसतं. आणि त्याची सवय होती. काकांनी माझी फिरकी घेतली, माझी दांडी काढली, तर मला त्यात काहीच वाटणे हरकत नाही. एवढा महाराष्ट्र गाजवलेला माणूस आहे, मी काही त्यांच्या क्षेत्रातला नाही. पण त्यांच्याकडनं गमती ऐकायला किंवा यांचे किस्से, मोठमोठ्या नटांचे किस्से ऐकायला, स्वतः त्यांच्याकडनं ऐकायला. आणि गंभीर नाटकातही त्यांनी भूमिका केल्या, त्याही तितक्याच समरसतेने केलेल्या. ऍक्च्युली माझ्या वडिलांनी सकाळमध्ये एक लिहिलेला लेख, शरद तळवलकरांनी रंगवलेले म्हातारे. अच्छा. त्या अनेक म्हाताऱ्यांच्या, 50 ते 60 म्हाताऱ्यांच्या भूमिका शरद काकांनी शेवटी केल्या. आणि प्रत्येकाचा बाज, स्टाईल, बोलणं, वेशभूषा सगळं वेगळं होतं. प्रत्येक म्हातारा वेगळ्या पद्धतीने त्यांनी रंगवलं. तर त्यांना तो लेख माझ्या बापूंचा फार आवडला होता. त्यांनी विशेष फोन करून अभिनंदन केलं की हा फार सुंदर झालेला, मी रंगवलेले म्हातारे याचं मी एवढं स्वतः कधी रसग्रहण केलेलं नाही. पण किती काय काय घेण्यासारखं होतं. अर्थात आपण मगाशी 50 वर्षाचं करिअर सिनेमात आणि मोजताच येणार नाही त्यांची नाटकं किती आली, सिनेमे किती. बरोबर. आणि तुम्ही म्हणाल तसं आपण मगाशी ह्याच्यात पण म्हणलो की त्यांच्या इतक्या मुलाखती घेऊन दरवेळेला काहीतरी जसं नवीन तसं हा एक नवीन येत लेखातनं त्यांना कळलं. चित्रपटातल्या गमती जमती हा एक विषय झाला. स्टेजवर झालेल्या फजित्या असे पण त्यांनी काही कार्यक्रम केले की मी डायलॉग विसरलो किंवा ती डायलॉग विसरली, मग कसं सांभाळून घेतलं आम्ही एकमेकांना, की त्यांना क्यूज दिले की तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना, असं म्हणून तो डायलॉग त्यांना फीड करायचा. असं त्याला तुम्ही एकदम स्टेबल माइंड पाहिजे. किंवा मगाशी तुम्ही लावणीचा प्रसंग सांगितला तसं आयत्या वेळेला नाटकात लावणी हानली म्हणली. काय होते असे माझ्यामध्ये खूप प्रसंग असतील तर त्यांच्याबरोबरचे, आणि या वेळ आणि ते प्रसंग ह्याचं गणित कधीच जमणार नाही, कधीच जमणार. त्याच्यामुळे आमचे ते नातेवाईकही होते, नटही होते, त्यामुळे असंख्य प्रसंग आहेत. आपल्याला त्यातले सिलेक्टेडच सांगता येतात. हो अगदीच. तर माझ्या प्रत्यक्षात संपर्कात आलेले 2 किस्से फार महत्वाचे वाटतात मला. एक म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं की संस्कृत शिकायला मी केना ऑटव्यांच्या घरी जात होतो. मी खाली शरद तळवलकर राहायचे, वर डॉक्टर केना ऑटवे. ते मागे अंगण आणि एक बगीचा होता.
तिथे मी आणि केना माझे आजोबा बसून ते मला संस्कृत शिकवायचे. 2 महिने शिकवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला आता प्रकृतीमुळे जमणार नाही, तर आपण आता संस्कृत बंद करू. तर ठीक आहे म्हटलं, तुम्हाला नसेल त्रास होत असेल तर आपण बंद करू. माझा मॅट्रिकचा पेपर संस्कृतचा मी त्यांना दाखवायला घेऊन गेलो होतो. मी काय उत्तरे दिली वगैरे त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं चांगला सोडवलायस तू पेपर. आणि मग रिझल्ट आला, तोही मी त्यांना दाखवायला घेऊन गेलो. तेव्हा माझी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप म्हणून एक संस्कृतची स्कॉलरशिप असते, ती 2 मार्कांनी गेली होती. तर ते रडले अक्षरशः की ते म्हणाले मी तुला शिकवलं असतं तर तुला मिळाली असती. 2च मार्क तुला कमी पडले. आणि मग त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यात माझी पण स्कॉलरशिप 1 मार्काने गेलेली. जगन्नाथ शंकरशेठ ज्यांनी संस्कृतमध्ये PhD केली. संस्कृत नवरस विमर्श हे त्यांचे PhDचा विषय होता. त्यांची स्वतःच्या आयुष्यातली जगन्नाथ शंकरशेठ 1 मार्काने गेली आणि माझी 2 मार्कांनी गेली. तर ते म्हणले मी तुला शिकविला असता तर माझं स्वप्न तू पूर्ण केलं असतं. ती खंत त्यांना वाटली. तर असो, त्यांची जेव्हा शिकवणी चालू होती तेव्हा एकदा कोणी मिसेस कुठेतरी गाण्याच्या कार्यक्रमावर गेले होते औषधात आणि शरद काका एकटेच घरात होते. त्यांनीच मला दारू घातला आणि त्यांच्या फ्लॅटमधूनच एंट्रन्स होता अंगणाकडे जायला. ते मी वरांड्यात चपला ठेवून बगीचात गेलो आणि त्यांनी मला शिकवलं केनांनी. थोड्या वेळ झाल्यानंतर शरद काका माझे चपला हातात घेऊन आले. मी बाहेर चाललोय, तुझ्या चपला आत राहतील. हे घे. मी मॅट्रिकचा स्टुडंट होतो. मी डॉक्टर संजय ऑटवे नव्हतो, मॅट्रिकचा स्टुडंट. आणि शरद तळवलकर स्वतः हातात चपला घालून बाहेर आले. ह्या घे चपला. ही माणसं उगीच मोठी होतच. दुसरा एक प्रसंग आहे, त्यांचा अगदी शेवटचा काळ होता. दोन्ही मुलं अमेरिकेला गेलेली होती, पत्नी निवर्तलेली होती, ते एकटेच राहायचे आणि केअरटेकर बायका त्यांच्या ठेवलेल्या होत्या, त्या सगळी देखभाल करायच्या. तर मी एकदा त्यांच्या घरी फोन केला. ते काही फोनवर येणं शक्य नव्हतं कारण ते ॲब्सोल्युटली बेड रिडन होते. तर मी त्यांना म्हटलं काका मला भेटायला यायचंय, तुम्हाला तुमच्या प्रकृतीची विचारपूस करायला यायचंय. ये. कारण ते फोनवर यायचे नाहीत. त्या मधल्या बाईंनी सांगितलं ये म्हणते. ते म्हटलं त्यांना विचारा काय आणू, तुमच्यासाठी काय आणू, मिठाई आणू की फळं आणू, काय आणू, भजी घेऊन येऊ. कारण त्याला महाराष्ट्रीयन पदार्थ वडे, भजी, मिसळ, साबुदाणा वडे हे खायची फार आवड. आणि गावभागामध्ये याची खूप हॉटेल्स आहेत. म्हणजे आता कमी झाली आहेत, पूर्वी महाराष्ट्रीयन हॉटेलच खूप असायची. तिथेच जाऊन ते चांगला पुखा जोडायचे. तेव्हा मी बॉक्सभर भजी गरम गरम करून त्याला नेली आणि त्याने एक एक भजं इतकं आनंदाने खाल्लं आणि मला अशी हात केला की थँक्यू भजी आणल्याबद्दल. आणि नंतर 8 दिवसात ते गेले. खरंच हा प्रसंग. पण मला असं वाटतं ती त्यांच्या चेहऱ्यावरची शेवटची तृप्तता तुम्ही बघितली. आणि कारण हा प्रसंग प्रत्येकाला कधी ना कधी आपण सुरुवात तिथूनच केलेली. या प्रसंगाला प्रत्येकालाच तोंड द्यायचंय कधी ना कधी प्रत्येकाला. आणि त्यांची फिलॉसॉफी काय आहे, दुःखाने रडत बसू नका, हो त्याच्यावर विनोद करून पुढे सरका. कारण विनोद आपण मी म्हटलं तसं विनोदी औषध होतं. विनोद हे आनंदावरचं, त्यांच्या जगण्यावरचं. आणि त्याच अभ्यंकरांचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला, एवढा भयानक प्रसंग घडलेला असून ऐकताना अभ्यंकर म्हणाले 2 वर्षानंतर तुमच्यामुळे मी हसलो. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. ते मला म्हणाले मी कृतकृत्य झालो नट म्हणून. आणि असे विनोदी नट आपल्याला लाभले, महाराष्ट्राला लाभले, चित्रपटसृष्टीला, नाट्यसृष्टीला लाभले, आपलं भाग्य. आणि अर्थातच तुमच्याकडून ते किस्से आम्हाला ऐकायला मिळतात कारण तुम्ही स्वतः त्याचे प्रत्यक्षरित्या अनुभवला होता तुम्ही, आणि हे आमचं भाग्य आहे. त्याच्याबद्दल खूप आभार की तुम्ही एवढ्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला, सांगितले. काही प्रसंग होते पण ते तुमच्या मनातल्या भावना होत्या, त्यामुळे ते थांबवू शकलो नाही. पण फार छान वाटलं. धन्यवाद.